गुड आफ्टरनून. आपण लेक्चर चालू करूया. सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. माझा आवाज येतोय का ऐकायला? सगळ्यांनी रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना आवाज येतोय? ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये कॉस्ट अकाउंटिंगचं इम्पॉर्टन्स आणि ॲडव्हान्टेजेस आपण बघितलं होतं. तर आज आपण स्टार्ट करूया ऑब्जेक्टिव्ज आणि क्रिटिसिझम्स करून. पेज नंबर 6 मी तुम्हाला PDF फाईल पाठवलेली आहे. स्क्रीन शेअर करतो मी. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर लिहा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? ओके, आपण स्टार्ट करूया. तर आता आपण जे स्टार्ट करणार आहोत ऑब्जेक्शन किंवा क्रिटिसिझम्स, म्हणजे मागच्या लेक्चरला आपण ॲडव्हान्टेजेस आणि त्याचे इम्पॉर्टन्स बघितले होते. आता त्यांचे ऑब्जेक्शन किंवा क्रिटिसिझम्स आपण आता इकडे बघणार आहोत. तर आता पहिलं जे आहे की जनरली द फॉलोइंग ऑब्जेक्शन्स आर क्रिटिसिझम आर लेवल्ड अगेन्स्ट कॉस्ट अकाउंटिंग. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगला कोणत्या कोणत्या क्रिटिसिझम सामोरं जावं लागतं. तर पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे डुप्लिकेशन. डुप्लिकेशन म्हणजे काय की फायनान्शियल अकाउंटिंग ऑलरेडी आहे, मग अजून एक अकाउंटिंग करण्याची गरज काय? इट इज आर्ग्यूड दॅट कॉस्ट अकाउंटिंग इज अ डुप्लिकेशन वेन अ गुड फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टम इज ऑलरेडी इन ऑपरेशन. एक चांगली ऑपरेशन सिस्टम आहे आपल्याकडे, मग दुसरी सिस्टम घ्यायची गरज काय आपल्याला? तर हा एक क्रिटिसिझम आहे की ऑलरेडी फायनान्शियल अकाउंटिंग आहे तर दुसरी क्रिटिसिझम, दुसरं सिस्टम घ्यायची आपल्याला गरज नाही. तर हा एक क्रिटिसिझम लोक पॉइंट आउट करतात. तर हा एक क्रिटिसिझम आहे की कॉस्ट अकाउंटिंग कशाची, त्याची गरज काय की फायनान्शियल अकाउंटिंग असताना. तर कॉस्ट अकाउंटिंग टेक्स इट्स बेसिक डेटा फ्रॉम बुक्स ऑफ अकाउंट अँड जस्ट रिअरेंजेस इन अनदर वे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काय करतं की जो डेटा याच्यातनं फायनान्शियल अकाउंटिंगवरनं मिळालेला आहे तो फक्त एक वेगळ्या प्रकारे रिअरेंज करतं, मग त्याची गरज काय? तर हा एक क्रिटिसिझम आहे. त्याच्यानंतर दुसरं इनॲप्लिकेबल, म्हणजे कुठे कुठे हे चालत नाही. इन अ कन्सर्न प्रोड्युसिंग अ सिंगल प्रॉडक्ट्स इन्व्हॉल्विंग नो कॉम्प्लेक्स प्रोसेस कॉस्ट अकाउंटिंग इज इनॲप्लिकेबल. म्हणजे जिकडे सिम्पल आहे तिकडे कॉस्ट अकाउंटिंग चालत नाही, जिकडे कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे तिकडे ते चालतं. इट इज ऑल्सो नो यूज इन नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन और इन ॲग्रिकल्चरल एक्सेट्रा. म्हणजे जिकडे प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन एखादं नाही आहे किंवा ॲग्रिकल्चर आहे तर तिकडे याचा उपयोग होत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे नॉट युजफुल फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे कुठला जर निर्णय घ्यायचा आहे तर भरपूर केसेसमध्ये त्याचा काय उपयोग आपल्याला होत नाही. तर भरपूर केसेसमध्ये आपल्याला डिसिजन त्याच्यावरती घेता येत नाही. इन मेनी केसेस द डिसिजन्स ऑफ द मॅनेजमेंट आर नॉट बेस्ड ऑन कॉस्ट अकाउंटिंग डेटा. भरपूर केसेसमध्ये आपला जो डिसिजन असतो तो कॉस्ट अकाउंटिंग डेटावरती अवलंबून नसतो.
the decision regarding which item to produce and how much to produce depend upon the license given by the government. तर एखादी गोष्ट किती बनवायची आणि कुठली गोष्ट बनवायची आणि किती बनवायची हे गव्हर्नमेंटच्या लायसन्सवरती अवलंबून असतं आणि मार्केट फोर्सेस ऑफ डिमांड अँड सप्लाय एखाद्या गोष्टीची किती डिमांड आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. त्याच्यानंतर एक्सपेन्सिव्ह अँड रुटीन म्हणजे खर्चिक आहे. कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह टू इन्स्टॉल अँड ऑपरेट म्हणजे त्याचं इन्स्टॉलेशन करणं त्याच्यानंतर ऑपरेशन्स करणं हे खूप कॉस्टली आहे. ॲट टाइम्स द कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम becomes a mere routine of filing in norms and submitting standard report. म्हणजे फक्त ते रुटीन बनतं की एक पद्धत आहे तसं काम करण्याची म्हणून आपण ते कॉस्ट अकाउंटिंगचं काम करतो पण त्याचा वास्तविक काय उपयोग नसतो. नॉन कॉपरेशन फ्रॉम स्टाफ ऑल्सो मे लीड टू फेलियर टू द सिस्टम इन मेनी कन्सर्न. कधी कधी आपला स्टाफ कॉपरेट करत नाही की ज्याच्यामुळे हे फेलियर बनतं. हावेवर दीज ऑब्जेक्शन्स आर नॉट व्हॅल्यूड in view of objection, importance and advantages of cost accounting explain below. तर आता हे जे काय क्रिटिसिझम्स आहे तर त्याचं हे व्हॅलिड नाही आहेत तर त्याचं आपण आता खाली एक्सप्लेनेशन करणार आहोत की कशा प्रकारे की या ऑब्जेक्शनवरती आपण मात करू शकतो कॉस्टिंगच्या टेक्निकने. प्रॉपर प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन विल ओव्हरकम दिस क्रिटिसिझम्स. मग समजा एक प्रॉपर प्रकारे आपण प्लॅनिंग केलं किंवा इम्प्लिमेंटेशन केलं तर आपण या ज्या क्रिटिसिझम्स आहेत त्याच्यावरती आपण मात करू शकतो. तर आता इथे आपण बघणार आहोत नीड फॉर कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगची गरज काय आपल्याला. फायनान्शियल अकाउंटिंग रेकॉर्ड्स फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ सेल्स परचेस कॅश एक्सेट्रा थ्रू जर्नल्स अँड लेजर्स अँड रिपोर्ट देअर समरी थ्रू फायनल अकाउंट्स. आता आपल्याला माहिती आहे की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण कुठल्या कुठल्या ट्रान्झॅक्शन करतो, सेल्स करतो, परचेस करतो, कॅश करतो. तर या जर्नल आणि लेजरच्या द्वारे आपण रेकॉर्ड करतो आणि त्याची जी समरी असते ती आपण फायनल अकाउंट्समध्ये आपल्याला मिळते. फायनल अकाउंट्समध्ये ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे. तर त्याच्यात आपल्याला आपल्या अकाउंटची समरी आपल्याला मिळते. आता द एम्स ऑफ द फायनान्शियल अकाउंटिंग. द फायनान्शियल अकाउंटिंगचे ऑब्जेक्ट्स काय. तर पहिलं म्हणजे प्रेझेंटिंग द वर्किंग रिझल्ट्स ऑफ द कन्सर्न. आता वर्किंग रिझल्ट म्हणजे काय की आपण किती प्रॉफिट कमवलेला आहे एखाद्या वर्षभरामुळे किती प्रॉफिट कमवला आहे तो वर्किंग रिझल्ट झाला. तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटद्वारे बनवतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे प्रेझेंट द वर्किंग रिझल्ट्स ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट टू द बॅलन्स शीट. म्हणजे दुसरी आपण तिकडे त्या ठिकाणी बॅलन्स शीट बनवतो. तर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय कळतं आपले ॲसेट्स आणि लायबिलिटीज. तर ॲसेट्स म्हणजे काय असतात आपण आपली प्रॉपर्टी काय काय लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी तर हे आपल्याला ॲसेट्स कळतात. आणि दुसरं म्हणजे लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे आपल्याला समोरच्या पार्टीजला किती पैसे द्यायचे आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर पूर्ण फायनान्शियल अकाउंटिंग बघितलं तर 4-5च गोष्टी कळतात की इन्कम एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस ॲसेट्स लायबिलिटीज. तर एवढ्याच गोष्टी आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये करतात. पण त्याची जर तुलना तुम्ही कॉस्ट अकाउंटिंगशी केली तर त्याच्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी इकडे मिळतात. तर इथे काय म्हणताय हावेवर फायनान्शियल अकाउंटिंग हॅज इट्स ओन लिमिटेशन्स. म्हणजे त्याची स्वतःशी काही लिमिटेशन्स आहेत तर ते आपण बघूया आता काय काय लिमिटेशन्स आहेत आणि कॉस्ट अकाउंटिंग त्यांना कसं ओव्हरकम करतं. द लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग हॅव लेड टू ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग ॲज एक्सप्लेन बिलो. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत फायनान्शियल अकाउंटिंगचे तर त्याच्यामुळे कॉस्ट अकाउंटिंगचा आपल्याला गरज लागलेली आहे. तर पहिलं म्हणजे काय ॲसर्टनिंग ॲटम वाईज कॉस्ट किंवा प्रॉडक्ट. आता कसं आहे की फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला हा डेटा देत नाही की प्रत्येक जे आपलं प्रॉडक्ट आहे. आता समजा आपली कॅडबरीची कंपनी. आता कॅडबरी छोटे छोटे इक्लेअर पण बनवतो, डेअरी मिल्क पण बनवतो, सिल्क पण बनवतो. पण कुठल्या प्रॉडक्टचं किती प्रॉफिट झालेलं आहे किंवा कुठल्या प्रॉडक्टला खर्च किती झालेला आहे असं आयटम वाईज डिव्हिजन आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग सांगत नाही जे आपण डिपार्टमेंटल फायनल अकाउंट्समध्ये करायचो. तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉस्ट अकाउंटची गरज लागते. तर प्रॉफिट फ्रॉम सम प्रॉडक्ट्स आर सेट ऑफ अगेन्स्ट लॉस. म्हणजे
आता इक्लेअर सारखं प्रॉडक्ट आहे, तर इक्लेअर सारखं प्रॉडक्ट आहे ते प्रॉफिट कमवत नाही. ती फक्त कशासाठी असतं की लोकांच्या तोंडात ती चव रेंगाळत राहिली पाहिजे. म्हणजे इक्लेअर जे प्रॉडक्ट आहे कॅडबरीचं ते लॉसमध्ये आहे. पण वेरॅज सिल्क जरा कॉस्टली असतं, सिल्कमध्ये त्यांना प्रॉफिट भरपूर आहे. त्याच्यानंतर डेअरी मिल्क आहे, डेअरी मिल्कचा प्रॉफिट हा मीडियम आहे. तर त्याच्यामुळे त्यांना कळू शकतो की कुठल्या प्रॉडक्टमध्ये त्यांना खर्च किती आहे, कुठल्या प्रॉडक्टमध्ये त्यांना प्रॉफिट किती आहे, कुठल्या प्रॉडक्टमध्ये लॉस किती आहे, कुठलं चालू ठेवायचं, कुठलं बंद करायचं, कुठल्या प्रॉडक्टचं किती प्रोडक्शन करायचं. तर या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी त्यांना कॉस्ट अकाउंटिंगमुळे कळतात. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, द प्रॉफिट फ्रॉम सम प्रॉडक्ट्स आर सेट ऑफ अगेन्स्ट लॉसेस. म्हणजे काहींचा प्रॉफिट खूप जास्त असतो, काहीचा लॉस असतो. तर तो लॉस जो असतो तो प्रॉफिटच्या अगेन्स्ट तो बाजूला काढला जातो. इफ एनी फ्रॉम अदर प्रॉफिट्स अँड ओनली द नेट प्रॉफिट. आता असा जो नेट प्रॉफिट दिसतो ना तोच फक्त आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये दिसतो. तर फायनान्शियल अकाउंटिंग दस फेल्स टू गिव्ह अ प्रॉडक्ट वाईज ब्रेकअप ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. तर प्रत्येक प्रॉडक्ट मागे आपला किती प्रॉफिट आहे किंवा किती लॉस आहे हे फायनान्शियल अकाउंटिंगमुळे आपल्याला कळत नाही. आता दुसरं एक्झाम्पल घेऊया, एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी घेऊया. In case a construction company, the profit and loss account shows the net profit or loss from all the contracts together. आता आपण पुढच्या सेमिस्टरला कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग शिकणार आहोत. तर त्याच्यात जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला दिसतं त्याच्यात सगळ्यांचा एकत्र येऊन जो प्रॉफिट कमवला जातो तो दिसतो आपल्याला. तर फायनान्शियल अकाउंट्स डू नॉट इंडिकेट द प्रॉफिट ऑर लॉस मेड ऑन ईच कॉन्ट्रॅक्ट सेपरेटली. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टचा प्रॉफिट किती आहे हे आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग म्हणणं कळत नाही. सिमिलरली इफ अ कन्सर्न हॅज अ नंबर ऑफ प्रोसेसेस, की त्याच्या भरपूर साऱ्या प्रोसेसेस, मी तुम्हाला प्रोसेसेसचं उदाहरण दिलं होतं की आपण नारळाचं तेल काढतो. तर नारळाचं तेल कसं काढलं जातं, पहिलं क्रशिंग होतो, नारळ खवला जातो, त्याच्यानंतर काय केलं जातं त्याचं रिफायनिंग होतं, रिफायनिंग नंतर फिनिशिंग होतं. तर क्रशिंग, रिफायनिंग आणि फिनिशिंग या 3 प्रोसेस आहेत. तर प्रत्येक प्रोसेसमध्ये की आपला कॉस्ट किती आहे, आपला प्रॉफिट किती आहे हे फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला सांगत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंगची मदत लागते. तर तसंच प्रोसेस आहेत, डिव्हिजन्स आहेत, ब्रांचेस आहेत. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला एकत्रच दिसतो. प्रत्येक प्रोसेसचा किंवा प्रत्येक डिव्हिजनचा किंवा ब्रांचचा असा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला कळत नाही. तर फायनान्शियल अकाउंटिंग डू नॉट शो द प्रॉफिट ऑर लॉस मेड बाय ईच प्रोसेस, डिव्हिजन ऑर ब्रांच सेपरेटली. फायनान्शियल अकाउंटिंग फेल्स टू असर्टन, म्हणजे परत इकडे इंडिव्हिज्युअल कॉस्ट, प्रत्येक डिव्हिजनला किती कॉस्ट येतो आणि प्रॉफिटॅबिलिटी किती येते कॉन्ट्रॅक्ट प्रोसेसची सेपरेटली दाखवली जात नाही. कॉस्ट अकाउंटिंग ग्रीव आउट ऑफ दिस सिरियस लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. तर हे खूप सिरियस लिमिटेशन आहे. तर आपल्याला कळणार कसं की प्रॉफिट किती झाला आहे प्रत्येक प्रॉडक्टचा, हे कळणार कसं. तर हे खूप मोठं लिमिटेशन आहे जे फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला प्रोव्हाइड करत नाही. ते आपल्याला कुठून प्रोव्हाइड केलं जातं, कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं. द मॅनेजमेंट ऑफ एनी कन्सर्न इज इंटरेस्टिंग इन आयडेंटिफाईंग प्रॉडक्ट्स विच आर प्रॉफिटेबल. तर मॅनेजमेंटच्या लोकांना काय पाहिजे की कुठले प्रॉडक्ट आपल्याला प्रॉफिट कमवून देणारे आहेत, सो दॅट इट कॅन कॉन्सन्ट्रेट. आता आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल बघूया. आता आपण आपलं कॉलेज जे आहे ते कॉमर्स आणि सायन्स चालवतो, आर्ट्स चालवत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आर्ट्सला एवढी जास्त मुलं ॲडमिशन घेत नाहीत. तर आपण उगीचच्या उगीच आर्ट्ससाठी खर्च का करायचा. तर हे आपल्याला प्रॅक्टिकली कसं आहे, कंपनीच्या बाबतीत म्हटलं ना तर प्रॅक्टिकली त्यांना त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून एक्सपेरिमेंटच्याद्वारे करतात. तर आपल्याला हे माहिती आहे की आर्ट्सला मुलं जात नाही म्हणून आपण आर्ट्स चालू केलं नाही. पण आपल्याला कंपनीमध्ये त्या गोष्टी एक्सपेरिमेंटमुळेच कळतात आणि एक्सपेरिमेंटमुळे कळल्यानंतर जो डेटा असतो तो आपल्याला कुठून मिळणार आहे, कॉस्ट अकाउंटिंगकडनं मिळणार आहे. ओके, तर मी तुम्हाला काय सांगत होतो की जो डेटा आहे तो आपल्याला एक्सपेरिमेंटचा जो डेटा आहे तो आपल्याला कुठून मिळणार आहे, कॉस्ट अकाउंटिंगचा मिळणार आहे. तर त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं, द मॅनेजमेंट ऑफ एनी कन्सर्न इज इंटरेस्टिंग इन आयडेंटिफाईंग प्रॉडक्ट्स which are profitable so that it can concentrate upon profitable activities and discontinue the loss making products. तर त्यांच्यामुळे त्यांना कळतं की कुठले प्रॉफिट कमवणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या आपण चालू ठेवायच्या आणि ज्याच्यामुळे लॉस होतो त्या डिस्कंटिन्यू किंवा बंद करायच्या.
आता याच्यात बघा, आपण जे डिस्कस करत होतो की प्रॉडक्ट, कॉन्ट्रॅक्ट, प्रोसेस, डिव्हिजन, ब्रांच, तर यांना सगळ्यांना एक कॉस्ट सेंटर मानलं जातं. तर कॉस्ट अकाउंटिंग फुलफिल्स दिस ऑब्जेक्टिव्ह बाय असर्टनिंग द इंडिव्हिज्युअल कॉस्ट ऑफ ईच प्रॉडक्ट, कॉन्ट्रॅक्ट, प्रोसेस ऑर डिव्हिजन. तर या कॉस्ट सेंटरमध्ये आपल्याला कळतं की प्रत्येक प्रोसेसची किंवा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची, प्रत्येक प्रॉडक्टची, डिव्हिजनची किंवा ब्रांचची आपल्याला टोटल कॉस्ट किती आलेली आहे आणि त्याच्यात आपण प्रॉफिट किती कमवलेला आहे. तर हा खूप महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे कॉस्ट अकाउंटिंगचा. नंतर दुसरं आहे कॉस्ट कंट्रोल. आता कंट्रोल म्हणजे काय? नियंत्रण ठेवणे, खर्चांवरती नियंत्रण ठेवणे. तर फायनान्शियल अकाउंटिंग मिअरली रेकॉर्ड द सम इन्कर्ड. तर फायनान्शियल अकाउंटिंग काय करतं? फक्त जो खर्च झालेला आहे तो रेकॉर्ड करण्याचं काम करतो, पण नियंत्रणाचं काम फायनान्शियल अकाउंटिंग करत नाही. द मॅनेजमेंट हावेवर इज मोर interested in guiding and regulating the expenses themselves, that is in a cost control. तर मॅनेजमेंटला काय पाहिजे की आपल्याला खर्चावरती नियंत्रण पाहिजे किंवा कमीत कमीत खर्चामध्ये जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे, हे मॅनेजमेंटचा हा इंटरेस्ट आहे. दस फायनान्शियल अकाउंटिंग शोज द एक्सपेन्सेस पेड फॉर परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड स्टॉप ॲट दॅट. तर फायनान्शियल अकाउंटिंगचं लिमिटेशन किती आहे की रॉ मटेरियलसाठी किती खर्च केलेला आहे आणि तिथेच ते थांबतं, त्याच्या पुढे ते जात नाही. फायनान्शियल अकाउंट्स फेल टू शो वेदर द रॉ मटेरियल हॅव बीन यूज एफिशियंटली. म्हणजे योग्य प्रकारे ते रॉ मटेरियल वापरलं गेलं आहे की नाही हे फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला सांगत नाही. आणि वेदर द आउटपुट इज नॉर्मल ऑर वेदर देर इज ॲबनॉर्मल वेस्टेज. म्हणजे जे काय आपण रॉ मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आलेत का, त्याच्यामुळे जे प्रॉडक्ट बनलेलं आहे ते खराब झालं आहे का, ज्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो, किंवा चांगलं प्रॉडक्ट बनलं आहे, हे आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग सांगत नाही. की एखादा आपण प्रोडक्शनची प्रक्रिया केली की त्याच्यामुळे आपलं प्रोडक्शन चांगलं आलं आहे का वाईट आलं आहे, हे आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग सांगत नाही. तर कॉस्ट अकाउंटिंग हॅज इव्हॉल्व इफेक्टिव्ह टेक्निक टू ॲसेस मॅनेजमेंट इन कॉस्ट कंट्रोल ॲट एव्हरी स्टेप. तर कॉस्ट अकाउंटिंग हे खूप प्रभावशाली टेक्निक आहे की जेणेकरून कॉस्ट कुठे कुठे कंट्रोल केली पाहिजे हे प्रत्येक स्टेपला कॉस्ट अकाउंटिंग गाईड करते मॅनेजमेंटच्या लोकांना. त्याच्यानंतर दस कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स द मॅनेजमेंट टू कंट्रोल द कॉस्ट ऑफ मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस बाय मीन्स ऑफ सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफिकेशन अँड रिपोर्टिंग ऑफ कॉस्ट टू द मॅनेजमेंट. तर कॉस्ट अकाउंटिंग काय, ही एक एफिशियंट सिस्टम आहे जी काय करते, मेन 3 प्रकारचे खर्च आहेत, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस, त्यांच्यावरती कंट्रोल कसा करायचा हे मॅनेजमेंटला सांगते. तर हे कशाद्वारे करते? रेकॉर्ड करते, क्लासिफाय करते आणि मॅनेजमेंटला रिपोर्टिंग करते. तर कॉस्ट अकाउंटिंग टेक्निक्स सच ॲज स्टँडर्ड कॉस्टिंग कम्पेअर द ऑपरेटिंग रिझल्ट ऑफ द कन्सर्न विथ द इंडस्ट्री स्टँडर्ड. आता इंडस्ट्री स्टँडर्ड काय असतं की जे आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये मागच्या वर्षी रेशो ॲनालिसिस शिकलो. तर रेशो ॲनालिसिसमध्ये प्रत्येकाचा एक स्टँडर्ड आहे. करंट रेशोचा एक स्टँडर्ड आहे, लिक्विड रेशोचा जो स्टँडर्ड आहे. तर आपल्या कंपनीचा जो रेशो आहे त्याची कंपॅरिझन, त्या रेशोची कंपॅरिझन आपण त्या स्टँडर्डशी करतो आणि तो खराब आहे का चांगला आहे ते ठरवलं जातं. तसंच आपला जो ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे त्याचं एक स्टँडर्ड आहे, ॲक्च्युअल परफॉर्मन्सचं स्टँडर्ड आहे आणि त्या स्टँडर्डची कंपॅरिझन आपण इंडस्ट्री स्टँडर्डबरोबर करतो ऑर विथ पास्ट डेटा, किंवा आपण जो मागचा डेटा आहे त्याच्याबरोबर करतो, मागे आपण जे अचीव केलेलं आहे त्याच्याबरोबर आपण करतो टू जज द एफिशियन्सी ऑर प्रॉडक्टिव्हिटी ऑफ द कन्सर्न. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की आपली कंपनी किती एफिशियंट आहे किंवा किती फास्ट काम करते हे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगने कळतं. त्याच्यानंतर तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे क्वांटिटेटिव्ह रिकन्सिलिएशन. आता क्वांटिटी म्हणजे काय, आपण एखादं प्रोडक्शन करतो त्याच्यासाठी रॉ मटेरियल वापरतो, म्हणजे 10 किलो रॉ मटेरियलनी 8 किलो एखादी फिनिश गुड्स बनते, तर याला क्वांटिटेटिव्ह रिकन्सिलिएशन म्हणतात. तर हे क्वांटिटेटिव्ह रिकन्सिलिएशन आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमुळे कळत नाही. फायनान्शियल अकाउंट रिपोर्ट डेटा इन टर्म्स ऑफ रुपीज ओनली. म्हणजे आपण 11वीपासून शिकत आलेलो आहे की आपल्याला मॉनिटरी इन्फॉर्मेशन जी रुपीजच्या टर्म्समध्ये फायनान्शियल अकाउंटिंग देते. दे इग्नोर द क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ इनपुट अँड आउटपुट. म्हणजे
इनपुट अँड आउटपुट हे क्वांटिटीचे ॲस्पेक्ट आहेत, म्हणजे इतकी क्वांटिटी आपण टाकली आणि इतकं आउटपुट आलं, तर हे क्वांटिटेटिव्ह ॲस्पेक्ट जे आहेत ते आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कळत नाही. एफिशियन्सी और प्रोडक्टिव्हिटी ऑफ अ कन्सर्न डिपेंड्स अपॉन ऑब्टेनिंग द मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ आउटपुट फ्रॉम अ गिवन क्वांटिटी ऑफ इनपुट. तर एफिशियन्सी कशावरती अवलंबून आहे की कमीत कमी इनपुट टाकून जास्त आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे, याच्यावरती एफिशियन्सी ही अवलंबून आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय लागतं की कॉस्ट अकाउंटिंग लागतं. कॉस्ट अकाउंटिंग प्रोवाइड्स युजफुल डेटा रिगार्डिंग क्वांटिटी ऑफ इनपुट, क्वांटिटी ऑफ वेस्टेज और स्क्रॅप और क्वांटिटी ऑफ आउटपुट. तर आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग काय करतं, 3 प्रकारचा डेटा देतं. किती इनपुट टाकलं, किती वेस्टेज झालं, किती आउटपुट झालं. तर हा 3 प्रकारचा डेटा खूप महत्त्वाचा आहे. तर कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स इन क्वांटिटेटिव्ह रिकन्सिलेशन अँड कंट्रोलिंग द मूवमेंट, लिकेज अँड वेस्टेज ऑफ मटेरियल. तर हा जो डेटा आपल्याला मिळालेला आहे तर त्याच्यामुळे क्वांटिटेटिव्ह रिकन्सिलेशन हे पॉसिबल आहे. आणि आपण काय करतो की आधी सांगितल्याप्रमाणे आपण कंट्रोल करू शकतो याची मूवमेंट. आता मूवमेंट तुम्हाला माहिती आहे की रॉ मटेरियल पहिले स्टोअर्सला जातं, स्टोअर्सवरनं रॉ मटेरियल कुठे जातं, मॅन्युफॅक्चरिंगला जातं, प्रोडक्शनला जातं. तिकडनं प्रोडक्शनला काय होतं, आपलं फिनिश गुड्स तयार होतं, तयार वस्तू तिकडे बनल्या जातात आणि त्यानंतर वेअरहाऊसला जातात. तर ही जी मुवमेंट आहे याच्यावरती खर्चाचं कंट्रोल होतं. लिकेज म्हणजे त्याच्यात वेस्टेजेस काही होत नाही सॉरी. तर या सगळ्या गोष्टी क्वांटिटी रिकन्सिलेशनमुळे केल्या जातात. नंतर चौथा पॉईंट आहे डिसिजन मेकिंग आणि प्लॅनिंग. तर डिसिजन मेकिंग म्हणजे काय, एखादी गोष्ट खर्च करायचा का नाही याचा डिसिजन घेणे. फायनान्शियल अकाउंटिंग इज बेस्ड ऑन पास्ट रेकॉर्ड. जो आधी आपला जो काय खर्च झालेला आहे त्याच्यावरती फायनान्शियल कॉस्टिंग अवलंबून आहे. फर्दर द फायनान्शियल अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट्स आर अवेलेबल जनरली वेल आफ्टर द अकाउंटिंग इयर इज ओव्हर. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे आपण बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो ते कधी बनलं जातं, जनरली वर्ष संपल्यानंतर. द इन्फॉर्मेशन इन द फायनान्शियल अकाउंटिंग इज दस हिस्टॉरिकल. म्हणजे ते गतकाल, जो काल गेलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला तिकडे मिळते. ॲज वेल ॲज स्टेल विच इज नॉट ॲट ऑल युजफुल फॉर द मॅनेजमेंट फॉर टेकिंग डिसिजन इन टाईम. जसं स्टेल म्हणतो, स्टेल चेक काय असतं की चेक जो आहे त्याची व्हॅलिडिटी 3 महिने असते. 3 महिने झाल्यानंतर त्या चेकला काय म्हणतो, स्टेल चेक, म्हणजे आता तो व्हॅलिड नाही आहे. तसंच ती फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन स्टेल होऊन जाते, म्हणजे ती इनव्हॅलिड आहे, आता तिचा काही उपयोग करता येणार नाही. विच इज नॉट ॲट ऑल युजफुल फॉर द मॅनेजमेंट फॉर टेकिंग डिसिजन इन टाईम ऑर फॉर प्लॅनिंग फॉर फ्युचर. म्हणजे आपल्याला जर समजा फ्युचरसाठी काय प्लॅनिंग करायचं आहे तर ती इन्फॉर्मेशन आपल्या कामाची नाही आहे. पण cost accounting techniques such as forecasting, marginal costing, budget, etc. were developed to help the management in help the management in making decision or planning for future such as. तर आता आपल्या ज्या कॉस्ट अकाउंटिंगच्या टेक्निक्स आहेत त्याच्यात फॉरकास्टिंग आहे, मार्जिनल कॉस्टिंग आहे. तर त्याच्यामुळे काय काय गोष्टी शक्य होतात. तर फिक्सिंग द प्राईस ऑफ द प्रॉडक्ट ऑर सबमिटिंग टेंडर्स ऑर कोटेशन. म्हणजे आपल्याला एक प्राईस फिक्स करायची, गव्हर्नमेंटकडे आपल्याला एक कोटेशन टाकायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला प्राईस फिक्स करायची. तर ती प्राईस फिक्स करण्यासाठी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगची मदत होते. त्याच्यानंतर टेकिंग डिसिजन्स अबाउट हाऊ मच टू प्रोड्यूस, वेदर टू मेक कंपोनेंट ऑर बाईट फ्रॉम आउटसाईड ॲड. म्हणजे एखादं प्रॉडक्टचं प्रोडक्शन आपण स्टार्ट करायचं का नाही करायचं, किंवा एखादा कंपोनेंट वापरला जातो. कंपोनेंट म्हणजे काय असतं की एखादं रॉ मटेरियल जे आपण एखादी वस्तू बनवायला लागतो. फॉर एक्झाम्पल आता पंखा बनवतोय तर पंखा बनवायला मोटर लागते. तर ती जी मोटर आहे ती आपण स्वतः बनवायची का बाहेरून विकत घ्यायची. तर मोटर एक कंपोनेंट आहे पंख्यामधलं, तर ते आपण आपल्या कंपनीमध्ये बनवायचं का बाहेरून परचेस करायचं याचा डिसिजन आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमुळे घेता येतो. त्याच्यानंतर प्रिपेअरिंग बजेट. आता वेगवेगळ्या प्रकारची बजेट आपण एमकॉमला शिकणार आहोत. तर बजेट म्हणजे काय, किती परचेस करायचं, किती सेल करायचं, याचं बजेट आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमुळे बनवता येतं.
फॉर फ्युचर अँड मॉनिटरिंग अ वरायन्स, म्हणजे आपल्या वरायन्स म्हणजे फरक, तर फरक किती आहे ते आपल्याला तिकडे मॉनिटर केला जातो. त्याच्यानंतर तर वरायन्समध्ये काय केलं जातं की आपण एक अंदाज लावतो की एवढा एवढा आपल्याला खर्च येणार आहे, आणि नंतर आपण काय करतो, खर्च करायला सुरुवात करतो. तर आपला अंदाज केलेला खर्च आणि ॲक्च्युअल झालेला खर्च या दोघातला जो फरक आहे तो म्हणजे वरायन्स. आता पुढचा जो क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग, या दोघांमध्ये काय फरक आहे. तर पहिलं नेचर. आता फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय होतं, रेकॉर्ड्स रिपोर्ट अँड अनालिस फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ अ कन्सर्न, म्हणजे एक संस्थेचं तिकडे आपण रिपोर्ट काढतो किंवा त्याचं ॲनालिसिस करतो फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय करतो, आपण प्रत्येक कॉस्ट सेंटरचं आपण ॲनालिसिस करतो. कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स रिपोर्ट्स अँड ॲनालिस ऑफ कॉस्ट ऑफ ईच कॉस्ट सेंटर ऑफ अ कन्सर्न प्रॉडक्ट कॉन्ट्रॅक्ट प्रोसेस. आता प्रॉडक्ट कॉन्ट्रॅक्ट प्रोसेस काय आहेत, हे कॉस्ट सेंटर आहेत, तर प्रत्येक कॉस्ट सेंटरचं आपण स्टेटमेंट बनवत असतो. त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग इज यूज बाय आउटसाइड एंटिटीज, एक्झाम्पल इन्व्हेस्टर्स, क्रेडिटर्स, बँक्स एक्सेट्रा. तर बाहेरची लोक याचा वापर करतात, जसे इन्व्हेस्टर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, बँक आहेत, हे या गोष्टींचा वापर करतात. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग इज यूज ओनली बाय द मॅनेजमेंट ऑफ द कन्सर्न. तर कॉस्ट अकाउंटिंगचा जो वापर आहे ते आतली लोक करतात, फायनान्शियल अकाउंटिंगचा जो वापर आहे ते बाहेरचे लोक करतात. तर कॉस्ट अकाउंटिंगचा जो वापर आहे ते मॅनेजमेंटची लोक त्या ठिकाणी करतात. त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग युजेस द डबल एंट्री सिस्टम फॉर रेकॉर्डिंग फायनान्शियल डेटा, म्हणजे आपण जे 11वीपासून शिकत आलो डबल एंट्री सिस्टम, ते फायनान्शियल अकाउंटिंगचे लोक वापरतात. त्याच्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग डज नॉट यूज द डबल एंट्री सिस्टम फॉर कलेक्टिंग कॉस्ट डेटा, म्हणजे डेटा कलेक्ट करण्यासाठी ते डबल एंट्री सिस्टम वापरत नाहीत. त्याच्यानंतर स्कोप म्हणजे कुठे कुठे ते वापर करू शकतो त्याचा. फायनान्शियल अकाउंटिंग कवर्स ऑल आयटम्स ऑफ इन्कम अँड एक्सपेन्सेस वेदर रिलेटेड टू द कॉस्ट सेंटर्स ऑर नॉट, म्हणजे त्या कॉस्ट सेंटरशी रिलेटेड कुठलंही आयटम असो किंवा नसो ते कलेक्ट करण्याचं काम फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जातं. आणि कॉस्ट अकाउंट कवर्स ओनली इन्कम अँड एक्सपेन्सेस रिलेटेड टू द कॉस्ट सेंटर्स, म्हणजे इकडे फक्त कॉस्ट सेंटरशी रिलेटेड जे इन्कम अँड एक्सपेन्सेसचे आयटम आहेत ते फक्त तिकडे जमा केले जातात. त्याच्यानंतर पिरियड. फायनान्शियल अकाउंटिंग इज फॉर अ स्पेसिफिक पिरियड, एक्झाम्पल अ फायनान्शियल पिरियड, म्हणजे एक पर्टिक्युलर पिरियडसाठीच ते रिलेटेड आहे, म्हणजे 1 वर्षभरापुरतं, 2 वर्षभरापुरतं. पण कॉस्ट अकाउंटिंग हे आयुष्यभर आहे. कॉस्ट अकाउंटिंग कॉन्सन्ट्रेट्स ऑन कॉस्ट सेंटर अँड नॉट ऑन द पिरियड, म्हणजे जिथपर्यंत कंपनी आपली चालू आहे त्या कॉस्ट सेंटरवरती ते कॉन्सन्ट्रेट करतं. आणि फायनान्शियल अकाउंटिंग हे आहे ते एक पर्टिक्युलर पिरियड, नंतर पुढच्या वर्षी परत दुसरं नवीन करावं लागतं. त्याच्यानंतर रिपोर्ट्स म्हणजे जे रिझल्ट आपण कम्युनिकेट करतो ते कशात करतो. फायनान्शियल अकाउंटिंग रिझल्ट्स आर शोन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, तर याचे रिझल्ट्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीटमध्ये दाखवतो. नंतर कॉस्ट अकाउंटिंग रिझल्ट्स आर शोन इन कॉस्ट शीट, कॉस्टिंग P&L अकाउंट, रिपोर्ट्स, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, प्रोसेस अकाउंट. तर याचा फॉर्म कशात आहे, कशाद्वारे आपण ते रिपोर्ट लोकांना दाखवतो. तर पहिलं म्हणजे कॉस्ट शीट आहे, तो याच्यानंतरचा आपण टॉपिक शिकणार आहोत. नंतर कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, रिपोर्ट्स, कॉन्ट्रॅक्ट अकाउंट, प्रोसेस अकाउंट याच्या माध्यमातून आपण लोकांना त्याचे रिपोर्ट देतो. नंतर युनिट. फायनान्शियल अकाउंटिंग इज एक्सप्रेस इन रुपीज ओनली, म्हणजे याचं जे युनिट आहे, युनिट ऑफ मेजरमेंट ज्याला म्हणतो, ते रुपीज आहे. कॉस्ट अकाउंट रेकॉर्ड रिसिट्स, इश्यू अँड स्टॉक ऑफ मटेरियल इन टर्म्स ऑफ क्वांटिटीज, म्हणजे तिथे आपण जे रिसिट्स मिळतो ते क्वांटिटीजमध्ये देतो, म्हणजे किती वस्तू विकत घेतल्या त्याच्या क्वांटिटीच्या टर्म्समध्ये आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये डेटा प्रेझेंट करतो. त्याच्यानंतर पुढे डेटा. फायनान्शियल अकाउंटिंग डिस्क्लोजेस पास्ट डेटा, म्हणजे जो
जुना डेटा आहे, जुनी इन्फॉर्मेशन ती आपल्याला देतो. इट इज अ पोस्टमॉर्टम, म्हणजे त्याचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे. जसं पोस्टमॉर्टम म्हणजे बॉडीचं ॲनालिसिस करणं, तसं हे पोस्टमॉर्टम आहे. कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स रिसिट्स इश्यू, एक मिनिट, हा पुढचा पॉईंट आहे. कॉस्ट अकाउंटिंग डिस्क्लोजेस करंट डेटा, जो करंट लेटेस्ट डेटा आहे, और फ्युचर एस्टिमेट, आत्ताचा लेटेस्ट डेटा आपल्याला प्रोव्हाइड करतो किंवा फ्युचरचे एस्टिमेट्स आपल्याला देतो. नंतर फायनान्शियल अकाउंटिंग कॅनॉट बी यूज फॉर मॅनेजरियल डिसिजन, म्हणजे एखादा जर मॅनेजरियल डिसिजन, म्हणजे जे मी म्हटलं तुम्हाला एखादी वस्तू बनवायची की नाही बनवायची, तर हा जो मॅनेजरियल डिसिजन आहे याच्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंग कामाला येत नाही. कॉस्ट अकाउंटिंग यूज फॉर मेकिंग डिसिजन्स, म्हणजे डिसिजन बनवायला, जसे प्राइसिंग आहे, प्रॉडक्ट मिक्स. आता प्रॉडक्ट मिक्स म्हणजे काय असतं, जे मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की कॅडबरी 3 प्रकारचे प्रॉडक्ट बनवतो, एक्लेअर्स बनवतो, डेअरी मिल्क बनवतो, नंतर कुठलं ते दुसरं प्रॉडक्ट काय होतं ते सिल्क बनवतो. तर त्याचे किती प्रॉडक्ट बनवायचे, एक्लेअर किती बनवायचे, सिल्क किती बनवायचे, डेअरी मिल्क किती बनवायचे, तर याचा डिसिजन आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगद्वारे मिळतो. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे इसेन्शियल्स ऑफ अ गुड कॉस्टिंग प्लॅन, म्हणजे कॉस्टिंगचा प्लॅन एखादा चांगला कशा प्रकारे असावा. देअर कॅनॉट बी अ सिंगल रेडीमेड कॉस्टिंग सिस्टम ॲप्लिकेबल टू ऑल इंडस्ट्रीज इन अँड ऑर्गनायझेशन. द कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम हॅज टू बी स्पेशली डिझाईन फॉर ईच इंडस्ट्री अँड एव्हरी ऑर्गनायझेशन कीपिंग इन फॅक्ट्स ऑफ ईच केसेस, म्हणजे एकच सिस्टम सगळीकडे लागू होत नाही. प्रत्येक ठिकाणच्या इंडस्ट्रीजला वेगळ्या प्रकारची सिस्टम आपल्याला बनवावी लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याच्याबद्दल हे एक्सप्लेनेशन आहे. द इसेन्शियल्स ऑर प्री रिक्विजिट्स ऑफ अ गुड कॉस्टिंग सिस्टम आर ॲज फॉलोज. तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत एखादी चांगली सिस्टम आपल्याला जर चालू करायची आहे त्याच्यासाठी. द इसेन्शियल फीचर्स विच अ गुड कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम शुड पजेस आर ॲज फॉलोज, म्हणजे कुठले फीचर्स एखाद्या कॉस्ट अकाउंटिंग सिस्टमकडे असायला पाहिजेत की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर पहिला जो फीचर आहे इन्फॉर्मेटिव्ह आणि सिम्पल, म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे आणि ती पद्धत सिम्पल असावी, सोपी असावी. कॉस्ट अकाउंटिंग शुड बी टेलर मेड, प्रॅक्टिकल, सिम्पल अँड कॅपेबल ऑफ मीटिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ अ बिझनेस कन्सर्न. म्हणजे टेलर मेड काय असतं, आता 2 प्रकार असतात, एक रेडीमेड आणि टेलर मेड. आता रेडीमेड म्हणजे काय, आता आपण टॅली पॅकेज विकत घेतो, तर टॅली पॅकेज हे जे आहे ते आपल्या सोयीनुसार बनवलेलं नाही आहे की आपल्याला असं पाहिजे तसं पाहिजे. ते लोक जे आपल्याला देतात ते आपण ऑपरेट करतो. पण टेलर मेड म्हणजे काय, आता आपलं कॉलेज आहे, तर कॉलेजमध्ये जशा प्रकारे अकाउंटिंग आपल्याला पाहिजे त्या प्रकारे प्रोग्रॅमर लोक आपल्याला बनवून देतात की प्रोग्रॅमर आपल्याला आपण सांगतो की आम्हाला हे इनपुट टाकल्यावर हे असं आउटपुट पाहिजे, की जर्नल एंट्री. आता आपण फीज जमा करतो, तर फीज जमा केल्यानंतर तुम्ही जी फी पे करता ती कुणाची फी किती जमा झाली आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. तर तसं आपण प्रोग्रॅमरला सांगतो की एवढी फी जमा झाली आहे, त्यांचा असा रिपोर्ट बनवून दे. नंतर किती लोकांचे पैसे बाकी आहेत तर आपण ग्रुपवरती रिपोर्ट टाकतो की या लोकांचे एवढे पैसे, तर ते कॉम्प्युटरमुळे जनरेट होऊन आपल्याला मिळतात. तर आम्हाला आपल्या कॉलेजला जशी इन्फॉर्मेशन हवी आहे तसं आउटपुट आम्हाला करून दे. तर ते टॅलीमध्ये ते तसं एखाद्या फीचर नसेल, पण जी टेलर मेड जे प्रोग्रॅमर बनवून देतात त्यांच्याकडे ते आपल्याला फीचर तसं करून देतात. तर त्यांनी काय म्हटलं आहे की कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम ही रेडीमेड नसावी जसं टॅली पॅकेज आहे. टेलर मेड म्हणजे आपण सांगतो त्या प्रकारे प्रोग्रॅमिंगनी ते बनवून द्यायचं. प्रॅक्टिकल म्हणजे ते प्रॅक्टिकली त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. नंतर सिम्पल असावी ती, आता जसं ॲप्स असतात की ॲपचा वापर करणं आपल्याला खूप सोपा पडतो, की आपलं गुगल मीट ॲप आहे किंवा दुसरं आपलं व्हॉट्सअप आहे, एकदम सोपं आहे ऑपरेट करायला. तर तशी आपली सिस्टीम असावी. अँड कॅपेबल ऑफ मीटिंग द रिक्वायरमेंट्स ऑफ अ बिझनेस कन्सर्न, म्हणजे आपल्या बिझनेसला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत तर या सगळ्या त्या सिस्टममुळे आपल्याला मिळाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ॲक्युरसी, प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट असावी. द डेटा टू बी यूज बाय कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम शुड बी ॲक्युरेट, अदरवाईज इट मे रिझल्ट इन रॉंग रिपोर्ट. जर ॲक्युरेट नसेल तर त्याच्यामुळे जे रिपोर्ट्स बनतात ते चुकीचे असू शकतात.
नंतर सपोर्ट फ्रॉम मॅनेजमेंट, आपल्याला मॅनेजमेंटचा सपोर्ट पाहिजे. नेसेसरी कोऑपरेशन अँड पार्टिसिपेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह फ्रॉम व्हेरियस डिपार्टमेंट. द कन्सर्न इज इसेन्शियल फॉर डेव्हलपिंग अ गुड सिस्टम ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. आता मॅनेजमेंटचा सपोर्ट म्हणजे काय, आता आपल्या प्रोफेसर्स लोकांमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम्स येतात, कुठे लाईट जातात, कुठे लाईट असतात, तर आपण काय करतो, कॉलेजचे प्रोफेसर एकमेकांना सपोर्ट करतात. जसे माझ्याकडे लाईट नव्हते तर मी मॅडमना सांगितलं तुम्ही लेक्चर घ्या. तर हा सपोर्ट पाहिजे की कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम आपल्याला जर चालू करायची तर मॅनेजमेंटचा आपल्याला सपोर्ट लागतो की जेणेकरून एक चांगली सिस्टम आपण आपल्या कंपनीमध्ये डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर कॉस्ट बेनिफिट म्हणजे कमीत कमीत खर्चामध्ये आपल्याला ते चालू करता आलं पाहिजे. द कॉस्ट ऑफ इन्स्टॉलिंग आणि ऑपरेटिंग द सिस्टम विल जस्टिफाय द रिझल्ट्स. तर आपल्याला एक जस्टिफाय द रिझल्ट्स म्हणजे आपल्याला मॅनेजमेंटला एक खात्री वाटली पाहिजे की हा खर्च करतोय खरा कॉस्ट अकाउंटिंगचा, पण त्याच्यामुळे जे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे ते पण जस्टिफाय करता आलं पाहिजे की हा खर्च केला आपल्याला हे आउटपुट आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजमध्ये जे प्रोफेसर्स लोक आहेत की त्या लोकांनी रिझल्ट्स पण चांगला आणलेला आहे, कॉलेजचा रिझल्ट म्हणजे मग यांना पगार द्यायला आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. जे पगार आपण प्रोफेसर्स लोकांना देतो तेवढे ते रिझल्ट्स त्या याच्यात अचीव करून देतात, त्याला म्हणतो जस्टिफाय करणे. तर जो काय खर्च कॉस्ट अकाउंटिंगला आपण केलेला आहे त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन पण एक चांगली आपल्याला भेटते. त्याच्यानंतर प्रेसाईज इन्फॉर्मेशन, प्रेसाईज म्हणजे जी डिटेलमध्ये नसते. द सिस्टीम ऑफ कॉस्ट अकाउंटिंग शुड नॉट रिक्वायर मेटिक्युलस इन डिटेल अँड अननेसेसरी इन्फॉर्मेशन. आता मॅनेजमेंटला काय पाहिजे, कुणाचे फॉर एक्झाम्पल आता फी कलेक्ट करत होतो तर तिकडे फी कलेक्ट करत असताना मॅनेजमेंटला हे नको किती कुणाचे आले, मॅनेजमेंटला काय पाहिजे किती टोटल आले, कितीपैकी किती आले. समजा 20 लाख फी आहे तर 20 लाखपैकी किती आली, किती लोकांनी दिली आणि किती लोकांनी नाही दिली. तर एवढं आपल्याला ब्रीफमध्ये पाहिजे, डिटेलमध्ये नको आहे. तर हे जे ब्रीफमध्ये देण्याचं जे काम आहे ते कॉस्ट अकाउंटिंग करतं. तर पुढचा पॉईंट आहे प्रोसिजर. अ केअरफुली प्लॅन प्रोग्राम शुड बी प्रिपेअर बाय युझिंग नेटवर्क ॲनालिसिस फॉर इंट्रोडक्शन ऑफ द सिस्टम. आता नेटवर्क ॲनालिसिस म्हणजे काय, आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा अवलंबून करून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागतात. फॉर एक्झाम्पल फी भरण्यासाठी आपल्याला ॲप लागतं, बँक अकाउंट लागतं, त्याच्यानंतर तिकडे आपल्याला अकाउंटंटची गरज लागते. तर या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, नेटवर्क ॲनालिसिस लागतो. तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला जोडायचं आहे एक चांगली कॉस्ट अकाउंटिंग सिस्टम आपल्याला बनवण्यासाठी. नंतर ट्रस्ट, तर ट्रस्ट म्हणजे काय, भरोसा. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मॅनेजमेंट शुड हॅव फेथ इन कॉस्ट अकाउंटिंग. आता तुम्ही इथे ॲडमिशन घेतली तर तुम्हाला एक फेथ आहे की आपल्याला एक चांगलं नॉलेज इकडे मिळतं, आपल्या कॉलेजमध्ये चांगलं नॉलेज मिळतं, अजून आपण बरेचसे कोर्स आपण राबवतो. तर हा झाला ट्रस्ट की याच्या आपण इकडे ॲडमिशन घेतली तर आपल्याला फायदा होणार आहे. तर मॅनेजमेंट शुड हॅव फेथ इन कॉस्टिंग सिस्टम अँड शुड ऑल्सो प्रोव्हाइड अ हेल्पिंग हँड फॉर इट्स डेव्हलपमेंट अँड सक्सेस. तर आपण डेव्हलपमेंट पण करत राहतो की एका ठिकाणी आपण थांबलेलो नाही आहे. दरवर्षी आपण काहीतरी नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आपल्या कॉलेजमध्ये करत होतो. की तुम्ही पहिल्या वर्षी होता तर तुम्ही इकडे बघितलं CSCSच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. नंतर यावर्षी आपण UPSC MPSC सुरू केले. आता पुढच्या वर्षी आपलं जे प्लॅनिंग आहे की वोकेशनल स्टडीज, तर त्याचं आपण प्लॅनिंग करतो. तर आपलं या ट्रस्टमुळे काय होतं, आज तुमचा विश्वास आहे, स्टुडंट लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे की तुमच्यामुळे आम्ही ग्रो करतो. आम्ही शिकवतोच आहे, ते आमचं कामच आहे, कुठलेही प्रोफेसर्स आम्ही शिकवतोय, पण तुमचा भरोसामुळे आम्ही हे सगळं करणं आम्हाला पॉसिबल आहे. तसं कॉस्ट सिस्टमवरती मॅनेजमेंटनी ट्रस्ट ठेवला पाहिजे की जेणेकरून ते रिझल्ट्स त्यांना मिळणार आहेत, ती सिस्टम हे करून. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता त्याच्यात काय काय आपण आता टेक्निकल ॲस्पेक्ट आपण बघणार आहोत. तर टेक्निकल ॲस्पेक्टमध्ये द कॉस्ट अकाउंटिंग शुड बी डिझाईन आफ्टर स्टडिंग द टेक्निकल ॲस्पेक्ट ऑफ द इंडस्ट्री अँड द ऑर्गनायझेशन. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे की टेक्निकल ॲस्पेक्ट काय आहेत. आता टेक्निकल ॲस्पेक्ट म्हणजे काय की आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कशी केली जाते, कशी केली पाहिजे, हे टेक्निकल ॲनालिसिस. प्रत्येक फील्डमध्ये प्रोसिजर वेगळी असते. आता आपण एखादी जर क्लासेसमध्ये गेलो, क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायची पद्धत आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची पद्धत ही वेगळी आहे. तर हा टेक्निकल ॲस्पेक्ट झाला त्या ऑर्गनायझेशनचा.
Thus a thorough study has to be made of the nature of the product, the process of production and the complexity of the मेथड ऑफ प्रोडक्शन. आता पुढे काही कॉम्प्लेक्सिटी येतात. तर कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय येतं की आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी आता आपल्याला आपलं जे कॉलेज आहे ते साधारण एक जंगल एरियामध्ये जिकडे वणवा वगैरे पेटतो, तर तिकडे ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम कशा प्रकारचे आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. आणि द डिग्री ऑफ कंट्रोल, त्याला कंट्रोल कशा प्रकारे केलं पाहिजे ॲट ईच स्टेज ऑफ प्रोडक्शन अँड सो ऑन. म्हणजे आता आपल्याला कसे प्रॉब्लेम येतात. आता जसा करोना चालू आहे, तर करोना चालू असताना आपण लेक्चर्स कसे कंटिन्यू करायचे हा एक प्रॉब्लेम होता. नंतर दुसरा प्रॉब्लेम होता की त्याच्यात एक्झाम्स कशा घ्याव्या किंवा त्याचे रिझल्ट कसे लावावे किंवा तुमच्या सगळ्यांपर्यंत ती माहिती कशी पोचवावी. तर त्याच्यावरती आपण हळूहळू रिसर्च करत त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल करत गेलो. की समजा लेक्चर्स घ्यायचे तर आपण आधी झूममध्ये घेत होतो, पण झूममध्ये प्रॉब्लेम आले की 40 मिनिटाच्या वरती आपण ते लेक्चर घेऊ शकत नव्हतो. नंतर मग गुगल मीट स्टार्ट केलं. गुगल मीटवरती आपल्याला चांगलं सक्सेस मिळालं. नंतर एक्झाम कशी घ्यायची हा एक मोठा प्रॉब्लेम होता की सगळ्यांकडे ते पेपर डिलिव्हरी झाले पाहिजेत. मग आपण गुगल मीट घेतलं. गुगल मीटमध्ये सगळ्यांना सांगितलं तुम्ही जॉईन व्हा. मग एक पेपर इकडे टाकला की तुम्हाला तो सगळ्यांना तो मिळायचा. तर ही टेक्नॉलॉजी आपल्याला हळूहळू ते कळत जातं. आता आपण सक्सेसच्या शिखरावर आहोत. तर या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण करत गेलो. तर which element of cost, material, labor or overheads is more important depends upon the nature of the product. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे खर्च येतात, मी तुम्हाला सांगितलं. तर कुठली गोष्ट इकडे जास्त महत्त्वाची आहे. आता आपलं कॉलेज आहे, तर कॉलेजमध्ये मटेरियल हे कामाचं नाही, पण लेबर म्हणजे आपण टीचर जो आहोत त्यांची जी सर्व्हिस आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा ओव्हरहेड्स आहेत. तर ओव्हरहेड्स म्हणजे काय, आपलं जे कॉलेज आहे, आपल्या कॉलेजना काय करावं लागतं, आपल्या कॉलेजना वेगवेगळे स्पोर्ट्स ऑर्गनाईज करायला लागतात, गॅदरिंग ऑर्गनाईज करायला लागतात. तर हे सगळे ओव्हरहेड्स आहेत, तर तो खर्च करावाच लागतो. नंतर फिजिकल ॲस्पेक्ट. तर फिजिकल ॲस्पेक्ट म्हणजे काय, द फिजिकल लेआउट ऑफ द फॅक्टरी, द मुवमेंट ऑफ मटेरियल ऑन द शॉप फ्लोअर अँड बिटवीन द वेअरहाऊस आर टू बी स्टडीड बिफोर इन्स्टॉलिंग द कॉस्ट सिस्टम. म्हणजे कॉस्ट सिस्टम कशासाठी आपल्याला बनवायला पाहिजे की आता आपल्या कॉलेजमध्ये काय काय गोष्टी शिकवल्या जातात. आता तिकडे आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररी आहे, लॅबॉरेटरी आहे, दुसरं अजून स्टडी रूम आहे. तर तिकडे कशा प्रकारे आपण खर्च करायला लागतो, कशा प्रकारे तिकडे कोणते कोणते खर्च येतात, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो, ज्याला आपण फिजिकल ॲस्पेक्ट असं म्हणतो. नंतर प्रोसिजरल ॲस्पेक्ट. तर प्रोसिजरल ॲस्पेक्ट म्हणजे काय की आपण एक्झामची प्रोसिजर काय, आपली लेक्चर घेण्याची प्रोसिजर काय, फी जमवण्याची प्रोसिजर काय, तर या सगळ्या प्रोसिजरल ॲस्पेक्ट आहेत. म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी त्याचे ॲस्पेक्ट म्हणजे प्रोसिजरल ॲस्पेक्ट. द प्रोसिजर्स फॉलोड बाय द ऑर्गनायझेशन फॉर परचेस, रिसीट, स्टोअर्स अँड इश्यू ऑफ मटेरियल फॉर रिक्रुटमेंट, ट्रेनिंग अँड रेम्युनरेशन. तर आपल्या कॉलेजमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटीज नसतात, पण कंपनीमध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट कराव्या लागतात. तिथे रिक्रुटमेंट असते, भरपूर लोक कंपनी जॉईन करत असतात, सोडत असतात, त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. नंतर भरपूर लोक कामाला असल्यामुळे त्यांना एखादं त्यांचं HR डिपार्टमेंट असतं. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कॉस्टिंग सिस्टमला करावा लागतो. नंतर ऑपरेशनल ॲस्पेक्ट. तर ऑपरेशनल ॲस्पेक्ट म्हणजे काय की आपण जी सिस्टम चालू करणार आहोत ती कशा प्रकारे केली पाहिजे. तर पहिली गोष्ट मी आधीच सांगितलं की ती सिम्पल असावी. द सिस्टम शुड बी सिम्पल टू ऑपरेट अँड रन. म्हणजे ती चालवायला सोपी असावी. द फॉर्म्स अँड रिपोर्ट शुड बी डिझाईन ॲज टू बी सिम्पल अँड टू फिल इन अँड मेंटेन. म्हणजे ती जी पद्धत आहे ती सोपी असावी. जे काय आपण फॉर्म बनवणार आहोत ते सोपे असावे. फॉर एक्झाम्पल आपण जी एक्झाम घेतो ती गुगल फॉर्मवरती असतो. ते म्हणजे कसं आहे, ते तुम्हाला त्याच्यावरती एक्झाम द्यायला सोपी जाते. त्याच्यावरती तुम्ही नाव टाकता, तुमचं ईमेल ID टाकता, तुमचा सीट नंबर टाकता आणि प्रश्नांची उत्तरं देता आणि शेवटला सबमिट करता. तर अशा प्रकारे आपल्याला ती कॉस्ट अकाउंटिंगची सिस्टम बनवायची. नंतर इंटिग्रेटेड विथ फायनान्शियल अकाउंट्स. आता इंटिग्रेटेड विथ फायनान्शियल अकाउंट म्हणजे काय, ती आपल्याला मर्ज करायची आहे फायनान्शियल अकाउंटिंग बरोबर. तर आता आपण इथे काय करतो, आपली जी सिस्टम आहे ती त्याच्यामुळे आपली मार्कशीट बनते. तर इथे काय झालं, ती कॉम्प्युटरची जी सिस्टीम होती ती आपल्या नॉर्मल सिस्टीमशी आपण मर्ज केली.
द फायनान्शियल रिपोर्ट्स फ्रॉम द कॉस्टिंग सिस्टम शुड बी कॅपेबल ऑफ रिकन्साईल विथ फायनान्शियल अकाउंटिंग. तर आता पुढे रिकन्सिलेशन हा टॉपिक आपण शिकणार आहोत की कॉस्टिंगमध्ये काय असतं की आपण किती खर्च होणार याचा अंदाज असतो, किती खर्च होणार. आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय असतं की किती खर्च ॲक्च्युअली झाला. तर या दोघातला जो फरक आहे ते आपल्याला रिकन्सिलेशनमध्ये कळतं. ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. तिसरा टॉपिक आता हा इंट्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर कॉस्ट शीट आहे, कॉस्ट शीट नंतर रिकन्सिलेशन टॉपिकमध्ये शिकणार आहोत आपण. ॲज फार ॲज पॉसिबल देअर शुड बी नो डुप्लिकेशन ऑफ वर्क. म्हणजे जितकं होऊ शकतं पॉसिबल आहे तिकडे आपण डुप्लिकेशन करायचं नाही, एकच गोष्ट 10 वेळा करायची नाही. अँड इंटिग्रेटेड सिस्टम ऑफ मेंटेनिंग बोथ कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट शुड बी डेव्हलप टू सेव्ह टाईम अँड कॉस्ट अँड टू अवॉइड डुप्लिकेशन अँड एरर्स. तर आपल्याला सिस्टम अशी डेव्हलप करायची आहे की जे काय आपण रेकॉर्ड करतो ते कॉस्ट अकाउंटिंगला पण जाईल आणि फायनान्शियल अकाउंटिंगला पण जाईल. याच्यामुळे काय होईल, आपला वेळ वाचेल, आपला खर्च वाचेल, डुप्लिकेशनचे चान्सेस होणार नाहीत आणि चुकाही होणार नाहीत. नंतर टाईमली अँड ॲक्युरेट रिपोर्ट्स. तर आता आपल्याला वेळेवर रिपोर्ट्स मिळाले पाहिजेत आणि ॲक्युरेट एकदम परफेक्ट रिपोर्ट आपल्याला मिळाले पाहिजेत ज्याच्यात चुका व्हायला नाही पाहिजेत. द सिस्टम शुड जनरेट टाईमली अँड ॲक्युरेट रिपोर्ट सो दॅट करेक्टिव्ह ॲक्शन्स कॅन बी टेकन बाय द मॅनेजमेंट इन टाईम. म्हणजे वेळच्या वेळेला जर रिपोर्ट मिळाले तर मॅनेजमेंट जे काय ॲक्शन त्यांना घ्यायची आहे ती करेक्टिव्ह ॲक्शन मॅनेजमेंट घेऊ शकते. नंतर पुढचा पॉईंट आहे कॉपरेशन फ्रॉम स्टाफ. तर आपण हा पॉईंट ऑलरेडी बघितलेला आहे. द सिस्टीम शुड गेन रेडी कॉपरेशन फ्रॉम द स्टाफ. जसं मी तुम्हाला आपल्या प्रोफेसरांचं उदाहरण दिलं की कुणाला जर काय प्रॉब्लेम येत असेल तर दुसरा प्रोफेसर काय करतो, ॲडजस्ट करतो की मला लेक्चर घेऊ दे, तर आपण त्याला ॲडजस्ट करतो. इफ द सिस्टम इज सिम्पल टू ऑपरेट अँड वेल डिझाईन देर विल बी नो रेजिस्टन्स फ्रॉम द स्टाफ टू द इन्स्टॉलेशन ऑफ द कॉस्ट सिस्टम. म्हणजे जर समजा एखादी सिस्टम एकदम सिम्पल आहे काम करण्यासाठी आणि परफेक्टली डिझाईन केलेली आहे तर तिकडे स्टाफला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आपण लेक्चर इकडे संपूया. ज्यांनी नसेल ऐकलं म्हणजे अटेंड करत जा, कारण लाईव्ह लेक्चर हे महत्त्वाचं असतं. तर मी तुम्हाला लेक्चर पाठवणारच आहे. तर आपण लेक्चराचं संपूया. नंतर पुढच्या लेक्चरला आपण फायनान्शियल ॲस्पेक्टपासून सुरुवात करूया. ठीक आहे, सगळ्यांना थँक्यू.